Hello dear students, welcome to all of you. You are learning the third lesson, that is circle. Okay, in up to previous video we completed up to question number 22. म्हणजे आपण बघितल्याप्रमाणे लास्टच्या व्हिडिओपर्यंत आपण एक्झाम्पल नंबर 22 पर्यंत कंप्लीट केलेली. ओके, प्रॉब्लेम सेट मोठा आहे. ओके, त्यामुळे एका प्रॉब्लेम सेट एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त आपल्या 3 ते 4 व्हिडिओ होतात. हे 3 ते 4 एक्झाम्पल होतात, बरोबर आहे. पण असं नाही की आपण सगळे एक्झाम्पल घेत नाही, आपण सगळे एक्झाम्पल घ्यालो. ओके, म्हणजे असं कुठले लिव्ह केले किंवा तुम्हाला होमवर्कला दिले जे एक्झाम्पल वेगळ्या टाईपचे आहेत ते आपण इथं सगळे घेतलेत बऱ्यापैकी. सो आपण कंटिन्यू एक्झाम्पल नंबर 23 करायचं आहे. ओके, यामध्ये काय सांगितले बघू आपण. ओके, इन द फिगर. ओके, हे जे काय स्टारचे एक्झाम्पल तर ते मी मुद्दाम स्लो घेते. इन द टू सर्कल इंटरसेक्ट ॲट पॉईंट एम अँड एन. ओके, सेकंड ड्रॉन. ओके, through point M and N intersect the circle R and S and P and Q respectively. Okay, so we have to prove that seg SQ parallel seg RP. ओके, आता इथं पण कसं आहे, विदाउट कन्स्ट्रक्शन नॉट पॉसिबल. आपल्याला काय प्रूव्ह करायचं, या दोन लाईन पॅरलल प्रूव्ह करायचे. सो कन्स्ट्रक्शनमध्ये काय येतं बघा, कन्स्ट्रक्शन्समध्ये आपल्याला ही एम एन ड्रॉ करायचे. ओके, एम एन काय करायचे, ड्रॉ करायचे. म्हणजे काय ना, ड्रॉ, एवढंच कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ सेग एम एन. ओके, बिकॉज ऑफ कन्स्ट्रक्शन नाव वी गेट टू क्वाड्रिलॅटरल. बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल फिगरमध्ये, कन्स्ट्रक्शनमुळे आपल्याला 2 क्वाड्रिलॅटरल तयार मिळाले. कोणकोणते बघा, आर एम एन पी. ओके, या स्मॉल सर्कलसाठी. आणि सेकंड सर्कलमध्ये आपल्याला एम एन क्यू एस मिळाला. क्लिअर आहे. मग आता पहिला मी एक्सप्लेनेशन सगळं देतो, नंतर बाकीचे स्टेप्स मी सगळ्या बोर्डवर दाखवतो. ओके, आपल्याला हा स्मॉल सर्कल घ्या. ओके, दॅट इज हा क्वाड्रिलॅटरल पी आर एम एन. हा सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहे, बिकॉज पी आर एम आणि एन हे सगळे एकाच सर्कलवर आहेत, त्यामुळे सायकलिक क्वाड्रिलॅटरल. मग आता सायकलिक क्वाड्रिलॅटरसाठी रूल काय होता, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. ओके, म्हणजेच अँगल, या अँगल आरची ॲडिशन आणि या अँगलची ॲडिशन किती येणार आहे, 180 डिग्री. ओके, मग तो आपल्याला पहिला इथे लिहून घेऊ, म्हणजे लक्षात येईल आपल्याला स्टेप बाय स्टेप. सो इन प्रूफ काय करणार, इन अ फर्स्ट सर्कल. ओके, इन फर्स्ट सर्कल. ओके, कोणता क्वाड्रिलॅटरल होता बघा, क्वाड्रिलॅटरल पी आर एम एन. ओके, क्वाड्रिलॅटरल पी आर एम एन इज सायकलिक. ओके, पुन्हा क्वाड्रिलॅटरल शब्द लिहायची गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी इथं क्वाड्रिलॅटरलचा सिम्बॉल यूज केला आहे. ओके, सो कोणता होणार, देअरफॉर बाय सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हे शॉर्टमध्ये क्वाड्रिलॅटरचा सिम्बॉल लिहायचा, तुम्ही लिहायचं नाही, क्वाड्रिलॅटरल वर्ड्स कंपल्सरी लिहायचं. सो अँगल एम आर पी प्लस अँगल एम एन पी इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल एम एन पी इज इक्वल टू 180 डिग्री. क्लिअर झालं, यामध्ये काय प्रॉब्लेम आहे. ओके, आता नेक्स्ट मन बघायचं आहे. आता आपल्याला इकडचा क्वाड्रिलॅटरल घ्यायचा. कोणता क्वाड्रिलॅटरल घ्यायचा आहे, इकडचा. ओके, सो यामध्ये बघितलं असेल तर एम एन पी हा एक्सटेरियल अँगल आहे. ओके, अँगल एम एन पी हा कोणता आहे, एक्सटेरियल अँगल आहे. सो एक्सटेरियल अँगलचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट इक्वल असतं. ओके, एक्सटेरियल अँगलचा जो करोलरी आपण बघितलेली, मी तुम्हाला प्रूफ पण करून दिले. ओके, म्हणजेच अँगल एम एन पी हा अँगल कोणता, अँगल एम एन पी इन सेकंड सर्कल. ओके, इन सेकंड सर्कल. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, तुम्ही वाटल्यास थेरम ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल नंतर एक थेरम आहे बघा, आपण तो मी प्रूफ करून दिलाय, तुम्हाला लिहून पण दिलाय. सो अँगल एम एन पी, अँगल एम एन पी मी प्रूफ करतो किंवा सांगतो पुन्हा ते कसं लिहायचं. अँगल एम एन पी इज एक्सटेरियर अँगल ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. कोणता सायकलिक क्वाड्रिलॅटरल बघा, एम एन क्यू एस. ओके, ऑफ क्वाड्रिलॅटरल एम एन क्यू एस. मग यामध्ये काय असतं, एक्सटेरियल अँगल जो असतो म्हणजे हा तो त्याच्या
इंटरल अँगलच्या म्हणजे हा त्याचा करस्पॉन्डिंग इंटरल अँगल झाला, त्याच्या लगतचा झाला, त्याच्या अपोजिट अँगल इतका असतो. म्हणजे याचं मेजरमेंट आणि या अँगलचं मेजरमेंट काय येणार आहे, इक्वल येणार. म्हणजेच या अँगलची जो काय सिम्बॉल आहे तो मला इथं दिला तरी चालेल. ओके, म्हणजेच कोणते दोन अँगल इक्वल येणार बघा, अँगल MNP, अँगल याला इक्वेशन नंबर 1 द्यावं लागेल. अँगल MNP इज इक्वल टू अँगल MSQ, अँगल MSQ. ओके, दिस वन इज युअर इक्वेशन नंबर 2. ओके, सो इथं वाटल्यास रिझन लिहू. देअरफॉर बाय कोरोलरी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल इथे लिहावं लागेल, कोरोलरी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम. ओके, कोरोलरी ऑफ सायकलिक. वाटल्यास मी तुम्हाला एक हिंट देतो कुठल्या पेजवर आहे तो कोरोलरी. आपल्या सायकलिक क्वाड्रिलॅटरल जो मला ते सुरुवातीलाच आपल्याला झालं, त्यामुळे बराचच गॅप पडला आहे. सो यामध्ये आपल्याला सायकलिक क्वाड्रिलॅटरल, ओके जस्ट वेट, मे बी सायकलिक क्वाड्रिलॅटरल, करेक्ट, ऑन पेज नंबर 68. सो कोरोलरीमध्ये आपल्याला इथं दिले बघा पेज नंबर 69वर. ओके, त्याचा हेल्प तुम्ही जर समजला तर ते एक्झाम्पल बघू शकता. आता इक्वेशन नंबर 1 आणि 2 ऑब्झर्व करा. तर बघितलं असेल तर MNP याचं मेजरमेंट कुठं आहे, MSQ. म्हणजे आपण मी इन द प्लेस ऑफ अँगल MNP मी काय लिहू शकतो, MSQ लिहू शकतो. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय येणार बाळांनो, MNPच्या ठिकाणी मला काय लिहायचं आहे, MSQ. म्हणजेच अँगल MRP प्लस अँगल MSQ इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. आता MRP आणि अँगल MSQ वर फोकस करा. MRP, ओके, MRP आणि अँगल MSQ जर तुम्ही बघितलं असेल तर आता मी इथं थोडीशी फिगर काढतो बघा तुम्हाला लक्षात येण्यासाठी. ओके, ओके ठीक आहे. आता याचं काम नाही ॲक्च्युली. आता अँगल MRPचं नाव मी काय लिहू शकतो, SRP. ओके, म्हणजेच काय होणार बघा इथं, दॅट इज MRP ऐवजी काय लिहिणार मी, SRP, अँगल SRP प्लस अँगल MSQ ऐवजी काय लिहायचं, RSQ, अँगल RSQ इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन लिहावं लागेल आपल्याला R डॅश M डॅश S. ओके, आता Mचं काम संपलं. ओके, आता जर तुम्ही बघितलं असेल या दोन लाईन आहेत, SR त्याची ट्रान्सव्हर्सल झाली, SR त्याची ट्रान्सव्हर्सल, आणि या दोन अँगल, हे जे काय दोन अँगल्स आहेत, ओके, ते इंटरल अँगल्स आहेत. आणि इफ इंटरल अँगल्स आर सप्लिमेंटरी, त्यांचे ॲडिशन किती होते, 180. मग आपल्याला 9th ला झालेलं अकॉर्डिंग टू इंटरल अँगल टेस्ट या दोन लाईन काय होणार आहेत, पॅरलल होणार. देअरफॉर डायरेक्ट लिहूया आपण. देअरफॉर बरं लिहूया थोडंसं कन्स्ट्रक्ट, त्यामध्ये अँगल SRP अँड अँगल RSQ, ओके, आर इंटेरियर angles formed by ट्रान्सव्हर्सल कोणते आहे, RS, formed by ट्रान्सव्हर्सल RS ऑफ लाईन और सेग वापरला ना शब्द, ऑफ सेग SRP अँड सेग SQ. Therefore seg RP parallel seg SQ. Reason interior angle टेस्ट. ओके, पुन्हा एकदा रिपीट करतो बघा. पहिला दोन सायकलिक क्वाड्रिलॅटरल आहेत कन्स्ट्रक्शनमुळे, एकामध्ये यूज केला थेरम दॅट इज सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम, अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. दुसऱ्यामध्ये आपण कोणता यूज केला, कोरोलरी ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, दॅट इज याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट इक्वल असणार. म्हणजे हे दोन अँगल थोडक्यात कॉन्ग्रन आले. नंतर सिम्पलमध्ये इथं रिप्लेस केली आणि नंतर 9चा रूल यूज केला. इफ द इंटरल अँगल्स आर सप्लिमेंटरी
देन लाईन्स आर पॅरल, दॅट इज सेग RP पॅरल सेग SQ. क्लिअर आहे. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. दिसताना थोडंसं स्टारचं एक्झाम्पल वाटतं, स्टार इथं दिलं आहे असं बुकमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, पण जास्त काय अवघड नाही. थोडक्यात ज्या स्टेप्स मी सांगतो तेवढा लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आता नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे 23 ते तुम्हाला 21 जे एक्झाम्पल लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितलेलं त्या पद्धतीनं सॉल्व करायचं आहे. बघू आपण फिगर ड्रॉ करूया. एक्झाम्पल नंबर 24. दिस वन इज ऑल्सो स्टार एक्झाम्पल. लास्ट 3 एक्झाम सगळे होते, लास्ट 22, 23, 24 आणि 25 हे स्टार एक्झाम्पल्स आहे. फिगर मुद्दामून मोठी ड्रॉ केले बघा अंडरस्टँडिंगसाठी. ओके, ठीक आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं बघा. क्वाड्रिलॅटरल ABCD ABCD हा काय प्रूव्ह करायचा आहे, सायकलिक प्रूव्ह करायचा आहे. इज अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल. ओके, सो यामध्ये आपल्याला काय करू आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे. आता यामध्ये विदाउट कन्स्ट्रक्शन सेम ॲज इट इज आपल्याला काय करता येत नाही, पॉसिबल नाही. सो यामध्ये कन्स्ट्रक्शन काय करायचं बघा. इथे पॉईंटचं नेम दिले बहुतेक E, इथे E पॉईंट आहे बघा. सो AE पहिला ड्रॉ करायचा. कोणता, AE. त्यानंतर AB आणि ॲज वेल ॲज AD. म्हणजे आपल्याला इथं कन्स्ट्रक्शनमध्ये लिहावं लागेल. कन्स्ट्रक्शनमध्ये मी शॉर्टमध्ये लिहितो बघा. कन्स्ट्रक्शन ड्रॉ सेग AB AB त्यानंतर कोणती सेग AE अँड सेग AD. कोणतं केलं, ड्रॉ सेग AD. ओके, आता आपल्याला प्रूफमध्ये जायचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला 22 सारखं सोडवायचं होतं. म्हणजे आपण एक थेरम यूज केलेला, टँजंट सेकंड थेरम. सेम इथं रूल करायचा आहे बघा. मगाशी त्यावेळी पण मी तेच केलं, हीच प्रोसिजर मी फॉलो करतोय. बरं, हा जो काय आर्क B आहे, RBE कोणकोणत्या अँगलमध्ये इंटरसेप्ट झाला आहे तर बघितलं असेल तर BAE बरोबर आहे. आणि अँगल EBC म्हणजे ते दोन अँगल इक्वल येणार. म्हणजेच कोणकोणते दोन अँगल बघा. हे सर्कलचं मी रफ करतो तात्पुरतं. म्हणजे हे दोन अँगल इक्वल येणार. म्हणजे मी याला समजा मानलं X आणि याला पण काय मानलं X. आपण त्या फिगरमध्ये पण तसंच केलेलं, सेम ॲज इट इज. आता दुसरा आर्क घेऊ. ओके, दुसरा आर्क जर घेतला म्हणजेच कोणता, आर्क ED सेकंड सर्कलसाठी. सेकंड सर्कलसाठी मला सांगा आर्क ED कोणकोणत्या अँगलमध्ये इंटरसेप्ट झाला आहे तर बघा अँगल BAD आणि अँगल EDC. म्हणजे हे दोन अँगल इक्वल येणार. देअरफॉर दिस वन इज युअर Y आणि दिस वन इज युअर Y. ओके, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आले. हे नंतर लिहायला सोपं जातं, हे फिगरमध्ये समजलं की. आता ते लिहून घेऊ. ओके, कोणकोणतं बघा. पहिला इन अ फर्स्ट सर्कल, जसं त्या ह्याच्यामध्ये केलं तसंच इन फर्स्ट सर्कल. ओके, कोणता आर्क BE. ओके, आर्क BE इज इंटरसेप्टेड इन अँगल कोणकोणत्या बघा, EBC अँड अँगल BAE. ओके, देअरफॉर अँगल BAE इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट अँगल EBC. इक्वेशन नंबर 1 पुढे रिझन बाय टँजेंट सेकंड थेरम. ओके, बाय टँजेंट सेकंड थेरम. ओके, आता इथे X मानायचं राहू दे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथे X आणि Y लिहिले.
ओके, म्हणजे अँगलचं नाव लक्षात ठेवायची गरज नाही. आता इथं हे दोन अँगलसाठी हे लिहू, म्हणजे इन अ सेकंड सर्कल, इन सेकंड सर्कल कोणता आर्क घ्यायचा बघा, आर्क ईडी. आर्क ईडी इज इंटरसेप्टेड बाय, इथं बाय यूज केला तरी चालेल, बाय अँगल कोणकोणता बघा, ई ए डी, अँगल ई ए डी अँड अँगल ई डी सी, अँगल ई डी सी. इक्वेशन नंबर 2. ओके, इथं सिमिलरली शब्द वापरायचा राहिला बघा, तो तुम्ही लिहू शकता. ओके, इक्वेशन नंबर 1 and 2. आता इथं पुन्हा काय करायचं, हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलसाठी आपण पुन्हा काय करायचं आहे, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल हा रूल यूज करायचा. त्या एक्झाम्पलमध्ये पण आपण तेच केलं. सो ट्रायंगल, इन ट्रायंगल कोणकोणत्यासाठी बघा, अँगल बी सी डी, इन ट्रायंगल बी सी डी काय येणार, सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल is 180 degree. सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. म्हणजे कोणता, इथला बी हा सी आणि इकडचा डी, म्हणजेच कोणता अँगल, डी बी सी, दॅट इज अँगल डी बी सी. ओके, डी बी सी प्लस अँगल बी डी सी, अँगल बी डी सी प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता मी डी बी सीचं नाव काय चेंज करू शकतो, डी बी सीचं नाव काय लिहू शकतो मी, ई बी सी, कारण की हे सगळे कोलिनियर आहेत ना, त्यामुळे काय होणार, डी बी सी ऐवजी ई बी सी, दॅट इज अँगल ई बी सी प्लस, मला सांगा बी डी सीचं नाव काय चेंज होईल, ई डी सी, दॅट इज अँगल ई डी सी प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. रिझन का होणार, फ्रॉम फर्स्ट नाही, हे कोलिनियर पॉईंट्स आहेत ना, सो बी डॅश ई डॅश डी, बी ई डी. ओके, आता बघा अँगल ई बी सी. ओके, हा जो काय अँगल ई बी सी आहे त्याचा मी त्याच्याऐवजी मी कोणता अँगल लिहू शकतो, ई बी सी ऐवजी बी ए ई, म्हणजेच काय होणार, अँगल बी ए ई. ओके, प्लस म्हणजे बी ए ईच्या ठिकाणी हा असा सिम्बॉल करतो, म्हणजे तुम्हाला रिप्लेसमेंट समजेल. ओके, त्याचप्रमाणे ई डी सी ऐवजी काय करू शकतो बघा, ई डी सी इथं आहे. ओके, इथे एक राहिली बघा स्टेप्स आपल्या इथं लिहून घेतो, दॅट इज देअरफॉर अँगल ई ए डी कॉन्ग्रंट अँगल ई डी सी, इक्वेशन नंबर 2. ओके, इथं लक्षात द्या, पुन्हा लिहितो म्हटल्यास, देअरफॉर अँगल ई ए डी कॉन्ग्रंट अँगल ई डी सी, इक्वेशन नंबर 2, आणि नंतर इन ट्रायंगल बी डी सी सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल इज 180 डिग्री. ओके, सो बी ए ई. ओके, ई डी सी ऐवजी मी काय चेंज करू शकतो बघा, ई ए डी, म्हणजेच काय होणार, अँगल ई ए डी. ओके, सो इथं रिप्लेस केलेला सेम सिम्बॉल खाली दिला, प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता फिगरमध्ये बघा, अँगल बी ए ई. ओके, आणि अँगल ई ए डी मिळून कोणता अँगल तयार होतो, अँगल बी ए डी, बरोबर आहे का. हे दोन अँगल मिळून, ओके, हे जे काय दोन अँगल्स आहेत, या दोन अँगल मिळून कोणता अँगल तयार होणार आहे, बी ए डी. सो अँगल बी ए डी प्लस अँगल बी सी डी इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल बी ए डी, कोणता अँगल, बी ए डी म्हणजे हा थोडक्यात ए, आणि कोणता, बी सी डी म्हणजे हा थोडक्यात हे. आज हे दोन अँगल या पूर्ण मोठ्या क्वाड्रिलॅटरलचे अँगल्स आहेत, आणि ते एकमेकांच्या अपोजिट आहेत, आणि एकमेकांच्या अपोजिट असून त्यांचे ॲडिशन किती आले,
180. मग एखाद्या क्वाड्रिलॅटरलमध्ये जर अपोजिट अँगलची ॲडिशन 180 येत असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असतो, सायकलिक असतो. देअरफोर बाय द कॉन्व्हर्स ऑफ, सो देअरफोर ऑर दॅट इज इन क्वाड्रिलॅटरल. कोणता क्वाड्रिलॅटरल बघा, BADC, त्यांनी कुठला विचारला तोच घेऊ. ABCD, ओके. क्वाड्रिलॅटरल ABCD कॉमा अँगल पुन्हा एकदा लिहायला लागलं तर चालू दे BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच अपोजिट अँगलची ॲडिशन किती आले, 180. म्हणजेच अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी. देअरफोर बाय कॉन्व्हर्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल थेरम, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायकलिक. ओके. बघा तो हे एक्झाम्पल 22 एक्झाम्पल सारखंच आहे. इथं तेच स्टेप्स फॉलो केलेत, फक्त थोडीशी फिगर वेगळी होती. इथे ती आडवी लाईन इथं खोलली होती, ही वर गेले, पण रूल तेच वापरला आहे. टँजंट सेकंड थेरम आणि सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ओके. दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर क्वेश्चन नंबर 24. ओके. जरा एकदा लक्षपूर्वक बघा, यामध्ये काय डाऊट आहे का. ओके. बघा आता यानंतरचे जे 25th एक्झाम्पल आहे, ओके, ते मुद्दाम मी स्पेअरला ठेवणार. हे मुद्दाम मी घेत नाही 25th एक्झाम्पल. ते ऑलरेडी मी झूमला आणि त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले, म्हणजे जी तुम्हाला नोट केले. तरी पण नंतरच्या व्हिडिओमध्ये कधी जर लागलं तर आपण एक्सप्लेन करतो. फक्त मी हे लिहून द्यायचं काम करेन, वाटल्यास कधीतरी एखादी सेपरेट व्हिडिओ बनवून. ओके. 25th एक्झाम्पल असं बोर्डवर समजण्यासारखं नाही ते लगेच. ओके. त्याला खूप म्हणजे समोर असेल तरच एक्झॅक्टली समजेल. त्यामुळे मी 2 एक्झाम्पल पेंडिंगला ठेवलेत. बघा मग ते एक्झाम्पल नंबर 12th एक एक्झाम्पल पेंडिंगला ठेवलं आहे. ओके. आणि एक्झाम्पल नंबर 25. ठीक आहे. 25 एक्झाम्पल जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही लिहून घ्या. त्यामध्ये जे मी नोट्स पाठवले त्यामध्ये आहे एक्झॅक्टली क्लिअर. जे एक्झाम्पल 25 राहतात ते आपण पुढे मग कधी जर ज्यावेळी रेग्युलर सुरू होईल त्यामध्ये मी घेऊन टाकेन. जर नाहीच झालं तर मग त्या 2 एक्झाम्पलसाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी ते तुम्हाला सेंड करेन. पण आजच्या ह्याच्यामध्ये आपण 24th एक्झाम्पलपर्यंतच घेतो आहे. सो जर यामध्ये काय लेसनमध्ये जर काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला माहीत आहे जो नंबर आहे माझा तुमच्याकडे त्यामध्ये कमेंट करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा यूट्यूबच्या त्या व्हिडिओखाली कमेंट केल्यानंतर मी तो डाऊट सॉल्व करायचा प्रयत्न करणार. सो दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर सर्कल. ओके. यामध्ये मग ते याला सर्कलसाठी मग ते 21 to 22 व्हिडिओज लागलेत. ओके. कारण की सर्कल लेसन तसा मोठा नाही, त्यामध्ये भरपूर लहान सहान पार्ट्स आहेत. ते एक्झॅक्टली पण जास्त अवघड नाहीत एक्झाम्पल्स. बघितलं असेल तर किरकोळ एक्झाम्पल्स यामध्ये किंचित एक्झाम्पल्स 1-2 एक्झाम्पल फक्त डिफिकल्ट आहेत. आणि स्टारच्या एक्झाम्पल जे ते फक्त एक ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो केल्या किंवा लक्षात ठेवल्या तरी सफिशियंट आहे. ओके. सो दिस वे वी हॅव टू कम्प्लिटेड आवर lesson number 3. So thank you. Today we stop here.